येस त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब केलं. हे भगवान उठाले मेरे को. अडकली व्हायची गाडी. येस दोघ जण फोटोशूट करतात तिकडे. तो रोड रोलर वरती चढून फोटोशूट्स करतोय. आपल्या सोबत आहे पॉकेट रॉकेट ड्यूक 790. स्पोर्ट्स मोडला टाकली तर बाईक खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे रेग्युलर स्पॉटेड शूटसाठी. कारण की इकडे सायलेन्स आहे, कोणी येत नाही बघायला, काय नाही, टेन्शन नाही. वन ऑफ द बेस्ट इनलाईन 3 सिलेंडर या बाईकमध्ये बघायला भेटतो आपल्याला. आणि या बॅकग्राऊंडमध्ये बाईक काय उठून दिसतीये. हो हो हो. आजच्या व्लॉगमध्ये आपण राईड करणार आहे स्ट्रीट ट्रिपल आर. क्या बात आहे. हे तर न्यू मॉडेल आहे ग्रे कलरमध्ये आणि जबरदस्त काय चमकती गाडी. वन ऑफ द बेस्ट इनलाईन 3 सिलेंडर या बाईकमध्ये बघायला भेटतो आपल्याला. ती आहे ट्रॅम स्ट्रीट ट्रिपल आर. आणि एकदा एक्झॉस्ट आहे का. It's a twisted feeling, feelings I can't let go. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज नांदेजुंग. मी तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सो येस, आपण राईड करू. क्या बात आहे. स्पोर्ट्स मोडला पाहिजे. हो हो हो. मिररच वाकडा आला. सो बाईक तर खूप मस्त आहे. 118 bhp पॉवर प्रोड्यूस करतो आणि 80 Nm ऑफ टॉर्क आहे. सो बाईक खूप पॉवरफुल आहे. 4 रायडिंग मोड्स आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे लॉंग रूटला सुद्धा आपण कम्फर्टेबली राईड करू शकतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे एक्झॉस्ट. येस, आता आपण बाईक जरा साईडला थांबू, देन बाईकची तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवतो. मी शूटसाठी आलो आहे तर इकडे पण थोडेसे फोटोशूट केले दादांनी. आवडते बाईक? हां, आवडली, मस्त गाडी. सो आपला हा रेग्युलर स्पॉट आहे शूटसाठी. कारण की इकडे सायलेन्स आहे, कोणी येत नाही बघायला, काय नाही, टेन्शन नाही. आणि बॅकग्राऊंड पण खूप मस्त आहे. आणि या बॅकग्राऊंडमध्ये बाईक काय उठून दिसते आहे. राजजंगम ब्लॉग्स. हे राजजंगम ब्लॉग्स. आणि चेक कर नंतर ब्लॉग माझे. आम्ही पण आलोय ना ब्लॉगमध्ये. येस येस, ब्लॉगमध्ये आलं. हे ब्लॉग येईल नेक्स्ट सॅटर्डेला. त्या टायमाला दिसेल तुम्हाला. चालेल चालेल. येस. यश, रोनक आणि तनेश यांनी मला शूट करायला खूप मदत केली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चलो बाय बाय, भेटू लवकरच. नंबर शेअर केला, राहू कॉन्टॅक्टमध्ये. ठीक आहे. थँक्स. चलो बाय बाय बाय. चेक करू बाईक किती पळती आहे. वो मजा आली बाईक राईड करायला. तुम्हाला कशी वाटली बाईक कमेंट करा, नक्की सांगा. तर मी शोरूममध्ये आलो आहे. बाईक मस्त पार्क केली आहे. खूप साऱ्या बाईक्स आहेत ज्या इथं सेलिंगसाठी अवेलेबल आहेत. प्रीमियम बाईक्स आहेत. तर तुम्ही नक्की विजिट करा प्रिओन वर्ल्डला. मी कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल. चालू आहे. वेलकम टू माय गाइस. सुचित्रा और स्पर्श आपल्यासोबत आहे पॉकेट रॉकेट ड्यूक 790. मजा येणार आहे. बाईकला टाकलं स्ट्रीट मोडला, स्पोर्ट्स मोडला टाकली तर बाईक खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे. सुचित्रा आणि स्पर्श त्यांना एक शूट करायचं होतं. गणेश भाऊनं थोडंसं काम होतं तर गणेश भाऊ मला बोलले की तू येतो का. म्हटलं ठीक आहे. अँड आय एम ऑलवेज रेडी फॉर शूट. सो आलेलो आहे मी. खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे. जबरदस्त. आणि हे काय लावलं आहे. वा, अरे ते चर्च आहे छोटूसा. अरे मला माहीत पण नव्हतं. बऱ्याच वेळा आलेलं मी बाजूला शूटला. आर्मी एरिया आहे. मस्त लोकेशन आहे. आणि त्या राईट साईडला पण एक चर्च आहे, खूप छान आहे. आता आपल्याला जायचं आहे राईट साईडला.
ये सगळं हा चर्च सही आहे ना. पोरं क्रिकेट खेळतात तिकडं. वा वा, कैसा है लोकेशन? ये वाला भी अच्छा है ना. काय ज़बरदस्त दिसते आहे. 790 एकदम कॉम्पॅक्ट आहे, पण पॉवर आहे ना खूप जास्त ॲग्रेसिव्ह बाईकमध्ये. त्यांना कळलं 790 आहे. दोघंजणं फोटोशूट करतात तिकडं. तो रोड रोलरवरती चढून फोटोशूट्स करतो आहे. इकडं पण फोटोशूट चालू आहे. फोटोशूट होईल नंतर थोडंसं व्हिडिओ शूट होईल. येस, इथले फोटोज तर काढून झालेले आहेत. आता दोघंजणं समोरून फोटो काढतात माझे. काय व्ह्यू दिसतोय मस्त. हा पण छान आहे व्ह्यू. समोर चर्च, दॅन समोर बाईक 790. शूट अजून चालू आहे आपलं, आणि तर मस्त सनसेट पण झालेलं आहे, त्यामुळे व्ह्यू छान येईल बाईकचा. फायनली शूट कंप्लीट झालेलं आहे. आता आपण कॉफी पिऊ. चीयर्स गणेश भैया. चीयर्स. कॉफी वगैरे पिली. माझं एक छोटंसं काम होतं ते पण केलं. पण आत्ता मी पिंपरीमध्ये पोचलो आहे आणि ट्रॅफिक बघा, बाप रे, दोन्ही बाजूनी फुल खचक्कच ट्रॅफिक झालेलं आहे. काय झाले सीन. अरे जाऊ दे बाबा भाई, काय जागा काढायला लागते. काहीतरी लय मोठा सीन झाला आहे. कसे आहे करतात लहान पोरं. लहान मुलांना खूप आवडतं यूट्यूबर म्हटलं की. वही सोच रहा था, आई वांटेड समथिंग वाटरप्रूफ बैग. अरे दिस इज वाटरप्रूफ, सो नो इशू. बैग कंप्लीट वाटरप्रूफ नहीं होते हैं, ये कंप्लीट वाटरप्रूफ है. हाईएस्ट माइलेज टिल नाउ. माइलेज हां 38. सो प्रत्येक बायकर्सचं एक असतंच की बायकिंग रिलेटेड काही गोष्टी इन्फॉर्मेशन विचारायच्या. तर दादा विचारतो मला टॉप बॉक्स. म्हटलं टॉप बॉक्सचे प्रायजेस व्हेरी करतात की 8.5, 9.5, 10.5 आहेत, डिपेंड्स. पण म्हटलं फक्त टॉप बॉक्स नाही, टॉप बॉक्स येतो, टॉप रॅक येतं. सो सगळ्या गोष्टी डिपेंड्स. हां येस. बघा बघा बघा. त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब केलं. ओ माय गॉड, भरपूर वेळ गेलं, पण भूक लागायला लागली मला आता. हे भगवान उठा ले मेरे को और घर पे छोड़ दे. ते बघा ते काम चालू आहे ना, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. कारण की काय आहे तिथे हाईटचं लावलेलं आहे 4.5 मीटर. येस, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक ट्रेलरवालीने गाडी डायरेक्ट घातलेली. अडकली व्हायची गाडी. जाण्यासारखं आहे का? नाही 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 जाणार बाई. स्टंट मारते पण गाडी घासणार आहे खालून खूप. नाही जात. तेच बघत होतो, नाही जात. रात्री 12 वाजता केलं असतं तर ॲटलिस्ट त्यांना ट्रॅफिक तरी नसतं लागलं एवढं. हां ना, 12 वाजता करायला पाहिजे होतं त्यांनी. सगळं ना वाश येतो आहे रबराचा. सगळ्यांच्या ना क्लच प्लेट जळल्यात. ते ट्रॅफिकमध्ये गाडी चालवली आहे का नाही काय माहिती. मागे तर एक 4 व्हीलर पण बंद पडलेली, क्लच प्लेट जळली असणार आहे. आणि काय क्लच प्लेट काय स्वस्त आहेत का बाबा, मागेत क्लच प्लेट 4 व्हीलरच्या. फायनली ट्रॅफिकमधून आपण बाहेर पडलेलो आहे. भूक लागली. मम्मीला पण फोन केला, म्हटलं काय केलं आहे जेवायला. ट्रॅफिकमध्ये थांबून भूक लागायला लागली मला. तर हा होता छोटासा ब्लॉग. यामध्ये आपण मस्त 790चं शूट केलं, मस्त राईड केली, मजा आली. मला मजा आली, मी तर एन्जॉय करतो. मस्त कॉफी पिली आणि रिटर्न निघालो. तर असाच छोटा ब्लॉग होता. आय होप की हे छोटे छोटे ब्लॉगसुद्धा तुम्ही एन्जॉय करत असाल. मला पण आवडतं छोटे छोटे ब्लॉग्स बनवायला. असे काहीतरी डेली ॲक्टिव्हिटी चालू आहे माझी. तर यस, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि असेच ब्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.